नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या सीताच्या स्वयंपाकमध्ये। मैत्रिणींनो, तुम्हाला शुभ दीपावलीच्या खूप साऱ्या शुभेच्छा। तर आज मी तुम्हाला पाण्यावर दिवे लावणार आहे। कसे दाखवणार आहे पहा, अगदी 8 घंटे राहणार असे पाण्यावर दिवे लावून दाखवणार आहे। जबरदस्त ट्रिक दाखवलेली आहे, नक्कीच व्हिडिओ पहा तुम्ही। तर ही पाण्यावर मी दिवे घेतलेले आहेत आणि आता हे ठेवणार आहे। माझ्याकडे स्वस्तिक आहे, असं डिझाईन आहे आणि डिझाईनमध्ये मी ठेवणार आहे दिवे तसे जुने नवे दोन्ही पण आहेत माझ्याकडं, पण आता मी हे ठेवते दिवे। पहा आता हे ते 4 दिवे बसलेले, अजून एक ठेवणार आहे मधी। तर आता मी इथे बघा, तुम्ही लक्ष देऊन व्हिडिओ पहा संपूर्ण, तर तुम्हाला कळेल। ह्या वाती आपल्या नॉर्मल वाती असतात, त्याच वाती घ्यायच्यात आपल्याला। हे पहा, 4 वाती काढून घेते मी आणि मधला दिवा लावणार आहे मी वेगळ्या वातीचा, ते पण पहा तुम्ही। तर इथे पहा, मी 4 वाती घेतलेल्या आहेत आणि व्यवस्थित त्याला करून घ्यायचं। आणि ह्या वाती मैत्रिणींनो, तुम्ही जर बनवले म्हणजे लावले दिवे ना, तर हे असं बारीक जरी वाती लावली, तर एकदम बारीक अशी पातळ वात सुईसारखी लावली ना, तर हे 8 घंटे हे एवढे दिवे राहू शकतात। आणि एकदम थोडीशी आणखी जाड लावली तर हे 5 घंटे 4 घंटे असे राहू शकतात। आणि आता मी लावली ते ना, तर हे 2 घंटे तर आरामशीर राहू शकतात। अशा पद्धतीचे दिवे आहे ते, पाण्यावर दिवे जगू शकतात आणि पाण्यावर दिवे लावू शकतात। अगदी आपण भरपूर ते आपल्याला दिवाळीत कसे भरपूर दिवे लावायचे असतात, इकडे दिवे लाव, तिकडे दिवे लाव, तुळशीत लाव, दारात भरपूर दिवे लाव, देवापुढं भरपूर दिवे लाव, असे लावले तर आपल्याकडे भरपूर तेल लागतं। मग तेल वाचण्यासाठी, आपले बचाव करण्यासाठी, आणि धूर पण होत नाही, धूर कमी होतो। त्याच्यामुळं अशा पद्धतीने तुम्ही आता मी घेतलेली आहे वाटीत एक पळीभर तेल आणि ह्या तेलात मी दिवे भिजत घातलेले आहेत। आता हे पाणी ओतलेलं आहे, ह्याच्यात 2-2 चमचे पाणी ओतलेले आहेत पहा। आणि आता मी हे फुलवात बनवली आहे बघा, इथे ही फुलवात मी मधी लावणार आहे, म्हणजे हे पण वातीवाले पण दाखवणार आहे, फुलवातवाले पण दाखवणार। ही पण पाण्यात तेलात डुबून ठेवणार आहे पहा अशी। थोड्या वेळ म्हणजे डुबवायची आणि लगेच काढली तरी चालते, काय नाही प्रॉब्लेम, फक्त ओली झाली पाहिजे पूर्ण ती। आता हे पहा कशा पद्धतीने, तर हे पाणी मी घालते ह्याच्यात पण घातलेले आहे आणि त्याच्यात पण आता घालते 2-2 चमचे पाणी सगळीकडे टाकले। आता हे वाती काढायच्या तेलातल्या आणि ह्याच्यात सोडून द्यायच्यात। हे कारण वात पहिली घातली ना त्याच्यात, तर तेल आपलं पाणी बाहेरूनच राहतं, आतमध्ये वातीमध्ये तेल तसंच असतं, मग ती स्लोमध्ये अगदी जळत राहते मस्त वात। त्याच्यामुळं पाण्यात लावले तर जास्त वेळ टिकते। ही ट्रिक आहे। अगदी व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब नसेल केली तर जरूर करा। नवीन काय वेगळं पाहायला भेटेल तुम्हाला, नक्कीच पहा। हटके असतं, काहीतरी वेगळं असतं पण हटके असतं। आणि रेसिपी तर असतातच, सगळे फराळ दाखवलेले आहेत, सगळं म्हणजे दाखवले आहे सीता नेहरे किचनमध्ये, सीताच्या स्वयंपाकमध्ये। तर नक्कीच व्हिडिओ पहा संपूर्ण। तर आता हा मात्र नक्की पहा तुम्ही। तर मला उशीर झाला तसं म्हटलं तर, फराळ बनवता वेळ गेलेला निघून माझा, ना तर लवकर दाखवायला हवी होती ही तुम्हा लोकांना। तरी पण अजून आहेत दिवाळीचे भरपूर दिवस आहेत, तुम्हाला माहिती असलेलं कुठं वाया जाणार आहे, कधी पण कामाला येईन एकदा माहीत झालं तर। जरा 2-2 3-3 थेंब परत मी त्या वातीवर सोडलेलं आहे तेल, आणि आता पेटून घ्यायचेत आपल्याला। तर हे बघा, आता मी पेटून घेणार आहे व्यवस्थितशीर। ती माझी जरा पहिलं मी पेटवलं त्या 2 आणि नंतर परत विझल्या गेल्या आणि त्या थोड्याशा काळ्या पण झालेल्या आहेत, जुन्या होत्या त्या काढलेल्या आहेत। आणि ह्या आत्ता लावलेल्या आहेत पहा, नवीनवाल्या आहेत त्या। तर ह्या छान एकदम मस्त पहा। तुमच्याकडे जुन्या असू नवी असू कुठलेही असू, दिवे लावण्याचं कारण आहे देवापुढे। देवा तिवला पाहिजे दिवा देवापुढे। दिवाळीत खरंच आनंद असतो सर्वांना, मस्त राहा मैत्रिणींनो, कपडे घ्या, फराळ करा, दागिने घ्या, नटा सजा, सगळं काही करा। दिवाळीत आपला सण म्हणजे खूप मराठी लोकांचा खूप मोलाचा सण असतो हा। आता मधला पण लावते पहा। तर हे कसं माचीसने न पेटवण्यापेक्षा आपल्या एकमेकाला पेटवलं तरी चालतात। हे पहा, असे एकमेकाला पेटवलं का झाले का दिवे। आता मी हे पहा किती सुंदर दिसतात। आता मी लाईट घालून दाखवते तुम्हाला, मग तुम्हाला कळेल जरा। हे बघा किती सुरेख दिसतंय ना मैत्रिणींनो, सुंदर दिसतंय ना। अगदी लाईट गेली तरी हे दिवे असे दिवेत राहणार आहे, खूप छान। पहा बरं किती सुरेख वाटतात दिवे, आणि प्रसन्न वाटतं घरामध्ये एकदम असे दिवे जर लावले तर।
आता मी हे देवाच्या पुढे नेऊन उचलून ठेवते, कारण की मी इकडे किचनवरच बनवलेलं. आता देवापुढे सर्व ठेवते. आमच्या मंदिरासमोरच मी लावत असते हमेशा. आहे बघा, मंदिरासमोर आणलेले आहेत, मंदिरासमोर ठेवलेले आहेत. पहा किती सुंदर वाटते ना. आणि तो साचा आहे त्याच्यातच मी लावत असते बऱ्याच वेळा. हे आमचं मंदिर आहे देवाचं घरातलं, आणि हमेशा आमच्याकडं दिवा तिवतच असतो हमेशा. तर मी ही आयडिया करतच असते हमेशा. तर हे घरामध्ये मंदिर आहे आमचं. तर तुम्हाला कसं वाटलं माझं दिव्याचं आयडिया? तर आवडली तर नक्की माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये लिहून पाठवा किती सुंदर दिवे जळतात मस्त. हा देवापुढे ठेवलेला आहे. हा पण दिवा माझा एक पुढे ठेवलेला आहे, तो पण पाण्यावरचाच आहे. हे बघा, सुंदर असे दिवे मस्त आहे बघा. किती छान वाटते, एकदम प्रसन्न वाटतं. घरातलं वातावरण छान वाटतं. आणि हे पाण्यावरचे दिवे खरंच मस्त. आणि दारात पण तुम्ही भरपूर सारे दिवे लावू शकता. तुळशीत लावू शकता, गॅलरीत लावू शकता, सगळीकडे लावू शकता, तुम्ही कुठेही लावू शकता. किती सुरेख वाटतात एकदम ते दिवे आणि छान वाटतात. आवडलं तर नक्कीच लाईक करा. बऱ्याच वेळा सांगितले तुम्हाला, चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मैत्रिणींनो, परत भेटूया.